एव्हरीवन, हा व्हिडिओ 11वी सायन्स आणि 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये आपण एक्सरसाइज 5.1 मधलं क्वेश्चन नंबर 11 पाहणार आहोत. राईट डाऊन दी पॉवर सेट्स ऑफ ए इक्वल टू सेट 1, 2, 3. ओके, पॉवर सेट ऑफ सेट ए इक्वल टू 1, 2, 3चं पॉवर सेट आपल्याला लिहायचं आहे. पॉवर सेट म्हणजे काय, तर ए इक्वल टू 1, 2, 3 हा जो सेट आहे याचे किती सबसेट्स आहेत त्या सगळ्या सबसेटचा संच म्हणजे पॉवर सेट असतो. All the subsets of A, it is nothing but the power set of A. Power set of A मध्ये A चे सगळे सबसेट्स असतात. We know that phi is always a subset of a set. कुठल्याही सेटचा phi हा ऑब्वियसली सबसेट असतो. मग आता पाहूयात आपण सबसेट्स ऑफ A काय आहेत. The subsets of A are, first of all, phi is a subset of A. phi हा कुठल्याही सेटचा सबसेट असतो. नल सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. नेक्स्ट, आता यामध्ये 1, 2, 3 तीन इलेमेंट आहेत, म्हणजे प्रत्येक इलेमेंटचा सिंगलटन सेट, म्हणजे सिंगलटन 1, सिंगलटन 2, सिंगलटन 3, दीज ऑल आर सबसेट्स ऑफ ए. आता प्रत्येकाचा आपण सिंगलटन सेट घेतलं, सिंगलटन 1, सिंगलटन 2, सिंगलटन 3, म्हणजे असे 3 सबसेट्स ऑफ ए मिळाले. त्यानंतर 2 इलेमेंटचा एक सेट, म्हणजे सेट 1, 2 सेट 1, 3 सेट 2, 3, म्हणजे 1, 2, 3चं ज्या प्रकारे तुम्हाला कॉम्बिनेशन 2-2चं करता येईल त्याप्रमाणे, म्हणजे 1, 2, 2, 3, 1, 3 तीन कॉम्बिनेशन आहेत, 1, 2, 1, 3, 2, 3. तर तिन्ही 2-2 सेटचा हे तिन्ही सेट, दीज आर ऑल्सो सबसेट्स ऑफ ए अँड द इटसेल्फ द सेट 1, 2, 3 इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. Therefore the power set of A is nothing but the set of all these elements, म्हणजे phi, सिंगलटन 1, सिंगलटन 2, सिंगलटन 3, सेट 1, 2, सेट 1, 3, सेट 2, 3, A itself. This is the power set of A. Let me see the next example. Write the following intervals in set builder form. आता आपण रोस्टर फॉर्म आणि सेट बिल्डर फॉर्म या चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं. रोस्टर फॉर्ममध्ये आपण काय करत होतो, दी इलेमेंट्स सेपरेटेड बाय दी कॉमाज आर कॉल्ड दी रोस्टर फॉर्म. ओके, तर यामध्ये आता आपण सेट बिल्डर फॉर्म पाहणार आहोत. सेट बिल्डर फॉर्ममध्ये काय, तर इथं तुम्हाला ओपन इंटरवल -3, 0 दिलेलं आहे, विच इज इक्वल्स टू द सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. आता इथं कुठल्या सेटवरती त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आता ओपन इंटरवल -3, 0 सांगितलं आणि कुठल्या सेटवरती जर सांगितलेलं नसेल तर डायरेक्टली एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर घ्यायचं, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, आता ओपन इंटरवल दिला आहे म्हणजे काय, तर हे इलेमेंट्स एंड पॉईंट्स यामध्ये इन्व्हॉल्व होणार नाहीत. दॅट इज एक्स इज अ ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 0. याप्रमाणे तुम्ही ओपन इंटरवल -3, 0 लिहू शकता. त्यापुढे क्लोज्ड इंटरवल 6, 10. आता हा क्लोज्ड इंटरवल आहे. क्लोज्ड इंटरवल म्हणजे काय, तर 6 आणि 12 मधले सगळे इलेमेंट येतात, त्या रिअल लाईनवरचे सगळे इलेमेंट येतात, प्लस ते एंड पॉईंटसुद्धा त्यात इन्व्हॉल्व होतात. मीन्स द सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स इज अ ग्रेटर इक्वल 6 अँड लेस इक्वल 12. म्हणजे एक्सच्या जी किमती आहेत ते 6 आणि 12च्या मधल्या आहेत, आणि 6 आणि 12सुद्धा आपण इथं एंड पॉईंट्स घेऊ शकतो, कारण हा क्लोज्ड इंटरवल आहे. इथं ओपन इंटरवल असल्यामुळं, म्हणजे हा सर्क्युलर ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. सर्क्युलर ब्रॅकेट असेल तर आपण इथं इक्वॅलिटी लिहिलेलं नाही आहे, कारण एंड पॉईंट इथे इन्व्हॉल्व होत नाहीत. इथं क्लोज्ड ब्रॅकेट आहे म्हणजे इथले एंड पॉईंटसुद्धा इन्व्हॉल्व होतात. आता पुढं ओपन इंटरवल -∞ टू 5. आता इथं काय दिलं आहे, सेमी क्लोज दिलं आहे, सेमी क्लोज्ड -∞ टू 5, विच इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. आता इथं -∞ ओपन आहे, कधीही इन्फिनिटीला क्लोज्ड नसतो. का, तर इन्फिनिटी हा नंबर म्हणजे किती, तर नेमकं माहिती नाही, तो नंबर वाढतच गेलेला असतो, त्यामुळे इन्फिनिटी कधीही क्लोज्ड नसतो, तो नेहमी ओपन असतो. -∞ टू 5 म्हटलं तर एक्स इज ग्रेटर इक्वल एक्स इज ग्रेटर दॅन -∞, आणि 5 कसं आहे, क्लोज्ड आहे, क्लोज्ड म्हणजे लेस इक्वल 5. आता इथं सुद्धा ओपन इंटरवल 6, म्हणजे एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स इज ग्रेटर दॅन 6 अँड लेस दॅन इन्फिनिटी. एक्सची किंमत ही 6पेक्षा जास्त आणि इन्फिनिटीपेक्षा कमी, याप्रमाणे. आता इथं ओपन टू क्लोज्ड 5,
क्लोज्ड 5 आहे म्हणजे 5 यामध्ये इक्वल येणार, 2ला इक्वल येणार नाही. Therefore the set X is such that X belongs to R. X is greater than 2 and less equal 5. इथं 5ला क्लोज्ड आहे म्हणजे इथे इक्वॅलिटी येणार, लेस इक्वल 5. पुढं क्लोज्ड -3, 4. X is such that X belongs to R, X is greater equal -3 and less than 4. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक सेट विचारलेला आहे. आता इथं आपण पुढचा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 15. इफ A इक्वल टू ओपन -7, क्लोज्ड 3, B इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 2, 6 and C इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 4, 9, देन फाइंड A युनियन B. A युनियन B आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. A युनियन B म्हणजे विच इज इक्वल्स टू A म्हणजे काय, ओपन इंटरवल -7, 3 युनियन क्वेश्चन नंबर 15 आपण पाहूयात. इफ A इक्वल टू ओपन -7, क्लोज्ड 3, B इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 2, 6 and C इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 4, 9, देन फाइंड A युनियन B. A युनियन B इक्वल टू ओपन -7, क्लोज्ड 3 युनियन 2, 6. इथं क्लोज्ड 3 आहे, आपण क्लोज्ड 3 घेऊयात. युनियन क्लोज्ड इंटरवल 2, 6. तर या दोन सेटचा युनियन काय येतो. जर आपल्याला युनियन इंटरसेक्शन याचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही रिअल लाईनचं मदत घ्यायचं. म्हणजे रिअल नंबर तुम्ही प्लॉट करा. 0, 1, 2, 3, 4 राईट हँड सगळ्या साईडला सगळे पॉझिटिव्ह येतात, लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह येतात. -1, -2, -3, -4 याप्रमाणे. आणि इथं ओपन -7, क्लोज्ड 3, ओपन -7, क्लोज्ड 3 म्हणजे एवढा सेट आला. पुढं क्लोज्ड 2, 6, 2, 6 म्हणजे एवढा सेट आला. म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं. तर आता आपल्याला याप्रमाणे दोन्ही सेट आपण रिप्रेझेंट केलेले आहेत. तर यामध्ये काय पाहायचं, इथून कुठं सुरुवात आहे आणि इकडं कुठे एंड आहे. म्हणजे कमीत कमी सुरुवात कुठून आहे आणि जास्तीत जास्त एंड कुठं आहे. युनियन म्हणजे काय, तर दोन्ही सेटचा कॉमन आणि अनकॉमन सगळा पूर्ण पार्ट येतो. म्हणजे हा एवढा झाला त्यांच्यातला कॉमन पार्ट आणि हा झाला त्यांचा अनकॉमन पार्ट. म्हणजे हा एवढा दुसऱ्या सेटमध्ये नाही आहे, इथला पार्ट या सेटमध्ये, म्हणून हा पूर्ण काय येणार त्यांचा युनियन येणार. -7 to 6. तर इथं 7 बघा ओपन इंटरवल आहे म्हणून ओपन -7, पण 6 कसं आहे, क्लोज्ड आहे. 6 क्लोज्ड आहे म्हणून क्लोज्ड. नेक्स्ट B युनियन C. B युनियन C इक्वल टू B म्हणजे काय आहे, तर B म्हणजे क्लोज्ड इंटरवल 2, 6 युनियन C म्हणजे क्लोज्ड इंटरवल 4, 9. 2, 6 लेट मी रिप्रेझेंट 2 to 6 याप्रमाणे मी इथं रिप्रेझेंट केलं आहे. 4 to 9 म्हणजे 4 to 9 या दोन्हीचं आपल्याला युनियन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे इथं कमीत कमी सुरुवात कुठे आहे, तर लहान नंबर 2 आहे आणि एंड कुठं झालेला आहे, हा सेट जास्तीत जास्त इथं 6 आहे तर इथं पुढे 9. युनियन असल्यामुळं जास्त आपल्याला विचार करावा लागणार नाही. फक्त याचं लहान नंबर कुठला आणि मोठा नंबर कुठला एवढं जरी पाहून तुम्ही एक ब्रॅकेट लिहिलात तरी तुमचं उत्तर नक्की करेक्ट येईल. आता यामध्ये बघा 2 आणि 6 आणि 4 आणि 9 मध्ये लहान नंबर म्हणजे 2 आहे. 2 कसं आहे, क्लोज्ड आहे, क्लोज्ड. आणि युनियन असल्यामुळं त्याचा मोठा नंबर पहा 9 आहे, तो कसा आहे, क्लोज्ड आहे, क्लोज. याप्रमाणे सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा रिअल नंबरमध्ये बघून इथं लहान सुरुवात 2 आहे आणि जास्तीत जास्त एंड 9, याप्रमाणे क्लोज्ड इंटरवल 2, 9 म्हणजे B युनियन C. ओके. आता नेक्स्ट पाहूयात आपण B इंटरसेक्शन C. B म्हणजे काय आहे, तो क्लोज्ड इंटरवल 2, 6 इंटरसेक्शन विथ C म्हणजे क्लोज्ड इंटरवल 4, 9. आता B म्हणजे क्लोज्ड इंटरवल 2, 6 आहे आणि त्याचा इंटरसेक्शन विथ क्लोज्ड इंटरवल 4, 9. आता यांच्यातला आपल्याला कॉमन पार्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता इथं 2 to 6 एवढा आहे आणि 4 to 9 एवढा आहे. आणि या दोन्हीमधला कॉमन पार्ट म्हणजे हा जो मी शेडेड पोर्शन आहे, डार्कड लाईन, तर हा डार्कड लाईन या सेटमध्ये सुद्धा आहे आणि या सेटमध्ये सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता 2 to 4 हा 2 to 6 मध्ये, पण 4 to 9 मध्ये आहे का, तर नाही. त्याचप्रमाणे 6 to 9 हा लाईन 4 to 9 मध्ये आहे पण 2 to 6 मध्ये आहे का, नाही.
पण 4 to 6 हा जो लाईन आहे, एवढ्यातले जे नंबर्स आहेत 4 to 6 मधले, तर हे नंबर 2 to 6 मध्ये पण आहेत प्लस 4 to 9 मध्ये सुद्धा आहेत. म्हणून क्लोज्ड इंटरवल 4,6 दिस इज द आन्सर फॉर देअर इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे की कॉमन पार्ट जो दोन्ही सेटमध्ये असणं आवश्यक आहे. पुढं ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ बी. आता मी तर ए कॉम्प्लिमेंट इथं लिहिलेलं आहे. हा पूर्ण जो मी लाईन दाखवला आहे तो म्हणजे झाला ए कॉम्प्लिमेंट. काय तर ए म्हणजे काय आहे, ओपन -7 क्लोज्ड 3. ओपन -7 क्लोज्ड 3 हा काय आहे, तर ओपन -7 क्लोज्ड 3 हा त्याचा सेट आहे, सेट ए. तर एवढा पोर्शन सोडून राहिलेला जो व्यतिरिक्त पार्ट आहे तो त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येतो. म्हणजे ओपन -7 कॉमा क्लोज्ड 3 एवढं लाईन सोडून द्यायचं. हा जो शेडेड लाईन मी दाखवते, या शेडेड लाईनला सोडून द्यायचं, कारण हा एक कॉम्प्लिमेंट पाहिजे आपल्याला. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एला सोडून, म्हणजे इकडं -8 आलं, पुढं -इन्फिनिटीपर्यंत आपण इकडे घेऊ शकतो आणि 3च्या पुढे 3.1 3.4 3.5 याप्रमाणे. म्हणून इथं मी लिहिलं -इन्फिनिटी टू क्लोज्ड -7. इथं ओपन -7 आहे म्हणून -7 या सेटमध्ये एमध्ये येत नाही, म्हणून आपण त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये त्याला घेतलं क्लोज्ड -7 युनियन विथ. आता इथं 3 कसं होतं, क्लोज्ड होतं. क्लोज्ड म्हणजे ऑलरेडी तो एमध्ये आला. युनियन ओपन 3 टू इन्फिनिटी म्हणजे 3 पासून पुढे इन्फिनिटीपर्यंत. इंटरसेक्शन विथ हा झाला पूर्ण ए कॉम्प्लिमेंट. याचं इंटरसेक्शन कुणासोबत घ्यायचं आहे, बी. बी म्हणजे काय आहे, क्लोज्ड इंटरवल 2,6. ओके, याच्यासोबत आपल्याला त्याचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे. आता एवढा सेट तर आपल्याला सोडून द्यायचं आहे. आता 2 to 6 म्हणजे एवढा आहे, लहान सेट आहे 2 to 6 हे तुम्हाला दिसेल. आता याचा कॉम्प्लिमेंटचा एवढा जो पार्ट आहे तो 2 to 6 मध्ये पण आहे आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये सुद्धा आहे. ए कॉम्प्लिमेंटचा एवढा जो पोर्शन आहे तो 2 to 6 मध्ये, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि 2 to 6 मध्ये एवढा पोर्शन कॉमन आहे. बघा तुम्ही पाहू शकता इथं ए संपलेला आहे, म्हणजे याच्या पुढचं कॉम्प्लिमेंट सुरू झालं. इथून आपला ए कॉम्प्लिमेंट सुरू झालेला आहे, म्हणून एवढा पोर्शन हा 2 to 6 मध्ये. म्हणून ओपन 3 इथं म्हणून काय येणार, ओपन इंटरवल, कारण एमध्ये क्लोज्ड 3 आहे म्हणून तो 3 आपण याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये घेत नाही. तर इथं काय येणार, ओपन 3 to 6. ओपन 3 to 6 याप्रमाणे. म्हणजे हा एवढा पोर्शन आहे तो ए कॉम्प्लिमेंटमध्ये सुद्धा आहे प्लस 2 to 6 मध्ये सुद्धा आहे, म्हणून इथं येणार 3 to 6. ओपन 3 क्लोज्ड 6 याप्रमाणे तुम्ही कुठल्याही दोन सेटमधलं युनियन इंटरसेक्शन इझिली कॅल्क्युलेट करू शकता. यामध्ये जर काही डाऊट असेल तर मेसेज करा, विचारू शकता. ओके, याप्रमाणे हा एक्सरसाइज इथंच संपला असं मी डिक्लेअर करते. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा एक्सरसाइज पाहूया, त्याच्या पुढचं पोर्शन पाहूया. थँक्यू.